विधानभवनात हालचालींना वेग। मंत्री कोकाटेंची नार्वेकर, फडणवीस आणि अजितदारांसोबत बैठक। कोकाटेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती। विधानभवनात धनंजय मुंडेंकडून भेटीगाठी। विधान परिषदेच्या कामकाज संपल्यानंतर फडणवीसांची घेतली भेट, तर मुंडे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा। विधान परिषदेत कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, तर कोर्टाच्या आदेशानंतर राज्यपाल कोकाटेंबाबत निर्णय घेतील। फडणवीसांची सभागृहात माहिती। हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधानभवनात। मूलभूत अधिकार शाबूत ठेवण्यासाठी हातात बेड्या, आव्हाडांची माहिती। तर आव्हाड नौटंकी करतायत, गुलाबराव पाटलांची टीका। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा। काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव चर्चेत। अंबादास दानवेंच्या दालनात हालचालींना वेग। मवियातील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटला। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला, तर विधान परिषदेचं काँग्रेसला। नाना पटोले यांची माहिती। लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त। 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार। मंत्री अदिती तटकरेंची माहिती। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण सुरू। 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या, मात्र अद्यापही आरोपी फरारच। आरोपींना अटक करण्याची मागणी। येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण। 400 रुपयांनी दर घसरल्यानं शेतकरी अडचणीत। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी। रोहित शर्मा भारताचा सर्वात वाईट कर्णधार। काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मदनं तोडले अकलेचे तारे। रोहितवरील टिप्पणीनंतर शमा मोहम्मद भाजप आणि क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर।